नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो. आजच्या वीज सुरक्षा अभियानात आपणा सर्वांचं स्वागत आहे. सबस्टेशनचं स्विचयार्ड हे आजूबाजूच्या खेड्यातील वीज पुरवठा पद्धतशीर मॅनेज करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या स्विचयार्डच्या काय रिक्वायरमेंट असतात हा पहिले व्हिडिओ पहा आणि मग मी सांगतो. पहा हा व्हिडिओ पहा. पहा या स्विचयार्डमध्ये झाडं झुडपं गवत दिसत आहे. आणि स्विचयार्डची पहिली रिक्वायरमेंट म्हणजे स्विचयार्डमध्ये झाडं झुडपं आणि गवत बिलकुल नको. त्याचं कारण काय, जेव्हा एखादा फॉल्ट होतो तर फॉल्ट करंट गुणला या स्विचयार्डचा अर्थिंगचा जो रेजिस्टन्स असेल तेवढं ग्राउंड पोटेन्शियल जमिनीमध्ये तयार होतं. आणि मग या झाडाझुडपाच्या मुळातून गवताच्या मुळातून ते वर येतं. आणि अशा झाडाझुडपांना गवताला जर ऑपरेटिंग स्टाफचा हेल्परचा जर स्पर्श झाला तर तो इलेक्ट्रोक्यूट होऊ शकतो. म्हणून स्विचयार्ड नेहमी स्वच्छ पाहिजे. तणाचा एक काडीसुद्धा नको. आणि सगळी अशी ही अशी झाडं झुडपं वाढलेली दिसतात. अतिशय धोक्याचं आहे. या झाडाझुडपामुळे मंकी फॉल्ट होऊ शकतात, बर्ड फॉल्ट होऊ शकतात, साप येऊ शकतात, वाटेल त्या गोष्टी होऊ शकतात. आता या ठिकाणी पहा. या ठिकाणी स्विचयार्डमध्ये 100 mm उंचीचा 40 साईजचा खडीचा क्रश स्टोनचा लेअर पाहिजे. पण इथं खडी बिलकुल दिसत नाही. आणि स्टेप पोटेन्शियल आणि टच पोटेन्शियल प्रोटेक्शनसाठी ऑपरेटरच्या आणि इतर स्टाफच्या या स्विचयार्डमध्ये वावरण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. आणि बाकीच्या ज्या त्रुटी आहेत त्या ह्यावेळेस मी बोलत नाही. महत्त्वाचा मुद्दा इथे मला एकच सांगायचा की स्विचयार्डमध्ये झाडं झुडपं बिलकुल नको. आणि स्विचयार्डमध्ये 4 इंच म्हणजे 100 mm जाडीचा 40 नंबरच्या क्रश स्टोन खडीचा थर पाहिजे. हा एकच मुद्दा या व्हिडिओद्वारे मी आपणास सांगू इच्छितो. पहा मंडळी, हे असं सबस्टेशनचं मेंटेनन्स अपेक्षित नाही. वरिष्ठांनी वेळोवेळी सबस्टेशनला व्हिजिट देऊन या ठिकाणी सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजे. आणि मला वाटतं या ठिकाणी जी फायर फायटिंगची बकेट आहे ती व्यवस्थित आहे का नाही मला माहीत नाही. त्याच्यातील जर रीती असेल त्याची उकरवाकर केली का नाही, ती ढिली आहे का नाही ते सुद्धा पाहून घ्यावं. थँक्यू. मायसेल्फ रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इनोव्हेटिव्ह अँड नॅशनल सेफ्टी काउन्सिल. काइंडली सबस्क्राईब and help, because I will not be in a position to post this video to each and everybody. Thank you. सबस्टेशन चांगलं मेंटेन करा. गवत झाडं झुडपं वाढू नका आणि खडी व्यवस्थित टाका. थँक्यू.